कधी स्विमिंग करणार तू? पुढच्या वर्षी शिकून येणार आणि मग Come on, come on. Swimming, come on, come on, come on. Dance, dance. खूपच क्यूट डॉगी मिळाले हमें। क्या नाम है इसका? लियो। लियो। Leo. ये कितना एक बच्चे जैसा शांत बैठा है, कैसे क्या? आणि मी त्याला म्हणले की नाही तुझं चुकलं तर म्हणलं नाही नाही मी ये नहीं यही बोलत आहे बॅनी नाही बोलत आहे बनाना नाही होत आहे बॅनी नाही होत आहे म्हणलं बरं बाबा ठीक आहे. आता काय आहे की माणसं तिथे गेलेली असतात एन्जॉय करायला एन्जॉय करण्यासाठी शेवटी दे बाबा म्हटलं काय असेल म्हणलं आज ते चौथा दिवस गोव्यातला आणि आम्ही आलो स्विमिंग करायला। इथे शॉवर घेत आहोत। स्विमिंगच्या आधी शॉवर घेणं खूप गरजेचं आहे, कारण आपण तसंच ड्राय स्किन जर स्विमिंग पूलमध्ये गेलो तर आपली स्किन खराब होण्याची धोका असतो, कारण स्विमिंग पूलमध्ये असणारं जे क्लोरीन आहे ना त्याच्यामुळे तुम्ही ड्राय स्किननी जर त्या पाण्यात गेला तर ते क्लोरीन तुमची स्किन खराब करतं। हे बघा मित्रांनो, पिल्लू मस्त पोहते, स्विमिंग करते आणि सगळ्यात जास्त स्विमिंग करणारा माणूस आहे। मला स्विमिंग करता येत नाही त्याच्यामुळे पूलमध्ये फक्त एका जागी थांबलेली असते आणि ते पण सावली बघून थांबते। ते बघ पिल्लू कशी करते बघ, तुला टन मार बरं, तिकडनं टन मार नाही असले ना का? ती खूप मस्त खेळते। स्विमिंग स्विमिंग, come on swimming, swimming, come on swimming, come on, dance, swimming नाही डान्स तर करू। तिथं म्युझिक नाही लावत बरं का, हो उलट चांगली गोष्ट आहे, कारण मे बी जे लोक असे ते स्विमिंग पूलच्या जवळ ज्यांचं रूम आहे त्यांना ते डिस्टर्बन्स होणार ना। कधी स्विमिंग करणार तू? पुढच्या वर्षी शिकून येणार आणि मग बायकोला माझ्या स्विमिंग येत नाही हो, त्याच्यामुळं कडेला जी उभारली ती आतमध्ये एवढी जागा किती नालायचंच नाही, जे काय असेल ते एवढ्याच करता। डान्स 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 पण मस्ती करताय। व्हिडिओ आहे त्याचा डान्स फुल डान्स करते। त्याला काय पळवून करायचं करायला
याच्यानंतर असं झालं की आम्ही रेकॉर्डिंग तर करत होतो, माईक्स पण लावले होते, पण आम्हाला हेच माहीत नव्हते की माईकचे चार्जिंग पूर्ण संपले होते. आम्ही आपलं बडबड करतोय आणि शूटिंग करतोय, पण ऑडिओ रेकॉर्डच झाला नव्हता. इथली बडबड आमची संपल्यानंतर आम्ही निघालो जेवण करण्यासाठी नेरूळला. तसं हॉटेलपासून नेरूळचं अंतर जे होतं ते मोजून 1 ते 1.5 किलोमीटर एवढंच होतं आणि आम्हाला खायची होती मच्छी थाळी. तिथं मिळणारी जी किंगफिश थाळी आहे ही सगळ्यात बेस्ट थाळी होती आणि आम्ही आज दुसऱ्यांदा तिकडे चाललो होतो खायला. नेरूळ स्ट्रीट म्हणून या हॉटेलमध्ये मिळणारी ही जी किंगफिश थाळी आहे खूपच सुंदर. एक मोठा किंगफिशचा पीस, बाकी सोलकढी, एक व्हेज भाजी, परत दुसरी जी पातळ भाजी आहे त्याच्यामध्ये पण एक माशाचा मोठा पीस आणि बरंच काही असं राईस सोबत होतं. थाळी खाऊन झाली आणि आम्ही परत निघालो रिसॉर्टवर, कारण आता दुपारचे वाजले होते जवळजवळ 2 ते 2:30 आणि उन्हाचा तडाखा एवढा होता की म्हणलं कधी जाऊन AC मध्ये रूममध्ये पडतोय. माईक बंद असल्यामुळे आम्ही काय बोलतोय हा आवाज तर येतच नव्हता. आणि जेवण झालं, आम्ही आलो परत रिसॉर्टवर, रूमवर गेलो आणि रूमवर जाऊन जवळजवळ 1-2 तास तरी आराम केला. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आत्ता आमचं नुकतंच आवरून झालेलं आहे आणि दोन्ही महिला वर्गांचं पण आवरून झालेलं आहे. छान छान असे नवीन कपडे घातलेले आहेत आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे बागा बीचला. कारण बागा बीचला आम्ही जवळजवळ आज 4था दिवस आहे, एकदा पण गेलेलो नाही. तर बागा बीचला जायचंय पुढे. येस, बागा बीचला जाऊ, कारण बागा बीच म्हणजे आहे, म्हणजे छान आहे. मला कलंगूट जास्त आवडतो, पण बागा बीच असं थोडासा शॉर्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणतो तिथे जाण्याचा रस्ता पण थोडासा नॅरो आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे, उद्या संडे, उद्या खूप गर्दी असणार तिथे, पार्किंग वगैरे काही मिळत नाही. त्यामुळे आज बागा बीचला जायचं आणि उद्या मग कलंगूटला जायचं, असं करायचं. कारण बागा बीचची एंट्री पण खूप अशी शॉर्ट आहे. उद्या खूप गर्दी असणार तिथं. हो, खूप त्याच्यामुळे उद्या तर चान्सच भेटणार नाही. हो, ऑलमोस्ट खूप सारी लोक गोव्यामध्ये येत आहेत, बरेचसे लोक दिसतात टुरिस्ट आलेले. त्याच्यामुळे कसं आहे की आज उद्या वगैरे आपण म्हणूयात भरपूर गर्दी असणार आहे. त्यामुळे आज बागा बीचला जाऊया. क्राऊड खूप आलेला आहे. खूप क्राऊड आपल्या हॉटेललाच बघितलंस ना. हो, खूप क्राऊड आलेला आहे. एकदम गर्दी असणार आहे 2 दिवस आणि फुल एन्जॉयमेंट असणार आहे बीचवर. येस येस. त्याच्यामुळे आज बागा बघू आणि मग उद्या कलंगूट. उद्या कलंगूट. चला तर निघूयात मग. चला बागा बीचवर. कलंगूटला आता. हो, जसा आमचा अंदाज होता त्याप्रमाणेच भरपूर ट्रॅफिक आहे. तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे. कलंगूट बीचचा रस्ता आता स्टार्ट झालाय. जाम बागा आहे. बीच तिकडे राईटला वळलं की बागा बीचला जाता येतं. आता जाम आहे. जबरदस्त जॅम लागलेलं आहे, ट्रॅफिक जॅम. जसं की सॅटरडे संडे खूप गर्दी असते आणि खूप सारे टुरिस्ट आलेत, कारण ऑलमोस्ट हा लास्ट वीक आहे गोव्यामधला. आणि त्याच्यानंतर मग असं होतं की स्कूल्स वगैरे स्टार्ट होतात, त्यामुळे फॅमिली क्राऊड येऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर गर्दी आहे. फुल गर्दी. टुरिस्ट बसेस वगैरे खूप आलेल्या आहेत. असे ते ग्रुप्सनी घेऊन येतात ना, त्या बसेस खूप येतात. ऑलमोस्ट पार्किंग सुद्धा इतकं फुल असतं की पार्किंगला गाडी लावायला सुद्धा जागा मिळत नाही. चान्सच नाही. चान्सच नाही मुळात. म्हणजे 2 व्हीलर असेल तर तुम्ही या ट्रॅफिक मधनं पुढे जाऊ शकता. तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल तर खूपच अवघड परिस्थिती होणार आहे मग. चुकून 4 व्हीलर काढू नये, हो की नाही? म्हणून ऑलमोस्ट इथे जेवढे टुरिस्ट येतात ना, ते काय करतात की 2 व्हीलरच घेतात आणि 2 व्हीलर वरती फिरतात. जबरदस्त जॅम लागलेला आहे. बागाला जायचं ना आपल्याला. आता
आता वाघा बीच कडे जाणारा रस्ता Start झाला. प्रॉपर आहे. इकडे नाईट क्लब वगैरे भरपूर आहेत, म्हणजे तिथं- टिटोज लेन, तो फेमस जो नाईट क्लब आहे तो इकडेच असल्यामुळे कसं आहे की इथे नाईट लाईफ खूप मस्त असते. क्राऊड म्हणून जास्त. क्राऊड खूप जास्त असतो. नाईट क्लबला जाणारा क्राऊड भरपूर मिळणार इथे. वाघा आणि कलंगूट हे दोन बीचेस जास्त फेमस आहेत आणि खूप क्राऊड असतात, खूप क्राऊड. आणि आय थिंक वाघा बीच वरती जोर जोरात डीजेस खूप लावलेले असतात प्रत्येक हॉटेलमध्ये. अशी जुन्या पद्धतीची घरं जी आहेत खूप सुंदर दिसतात. ट्रॅडिशनल गोवन घरं. मस्त आहे ना हे घर? किती सुंदर घर आहे. ऍक्च्युली त्याला लॉक आहे, कोणी राहत Wow. नाहीये, पण सुंदर घरं असतात. अशी सुंदर सुंदर शॉप्स दिसतात आणि इथे सेल्स पण भरपूर लावलेले असतात. बागाला तर जास्त स्वस्त दिसतोय. वस्तू छान असतात, अफोर्डेबल असतात, त्यामुळे क्राऊड पण भरपूर आहे. इथे काय असं एवढं ऑलमोस्ट बंद झालेलं नाही दिसत आहे. जसं कॅन्डोलिम बीच वरती दिसलं की खूप सारे दुकानं, शॅक्स हे ऑलमोस्ट बंद झालेत, म्हणजे जे रस्त्यावरती असतात ते. पण बीचच्या जवळचे तर म्हणजे एकदम चालू आहेत मस्तपैकी. बागा आणि कलंगूट मला वाटतं जास्त वेळ चालतं ग, हा हा, कारण इकडे क्राऊड जास्त असतो. इथेच क्राऊड जास्त असतं, फार फेमस. त्याच्यामुळे हे लवकर बीच बंद नाही होत. बंद नाही होत. जोपर्यंत मला वाटतं पाऊस स्टार्ट नाही होत ना हो, तोपर्यंत चालू ऍक्च्युली इथे एवढ्या क्राऊड जरी असेल ना तरी सुद्धा गोवाचा सीझन जो आहे तो न्यू इयर आहे, म्हणजे क्रिसमस आणि न्यू इयर. त्यावेळी इथले प्राइसेस पण खूप हाय असतात. इव्हन टू व्हीलर सुद्धा तुम्हाला जास्त रेंटने मिळणार. त्यांचं रेंट पण जास्त असतं, सगळ्याच गोष्टी खूप हाय असतात. मे महिना हा इथला सीझन नाहीच आहे. हा, इथला तरी पण सीझन आहे क्रिसमस आणि न्यू इयर. फॅमिली क्राऊड येतो ना सुट्टीमुळे. हो, चर्च बघ. ऑलमोस्ट जे हॉटेल्सचे प्राइस असतात ते सुद्धा खूप असतात न्यू इयर आणि क्रिसमसच्या वेळेस. अशा तऱ्हेने आपण पोहोचलो आहे बागाच्या. गाडी पार्किंगला बघून आपण जाऊया बीच वरती. बस आपल्याला गाडी लावायला ना एकदम बीचच्या जवळच जागा मिळाली, त्यामुळे ते एक चांगलं झालं. नाही, एक बरं झालं की इथूनच बीचची एंट्री आहे की समोर, आणि इथेच गाडी लावायला जागा मिळाली. वेलकम टू बागा. यस, बागा बीचची एंट्री अशी आहे बघा. मी जसं म्हणत होतो ना, नॅरो आहे, एकदम छोटा रस्ता छोटा रस्ता. खरं म्हणजे इथून आतमध्ये जायला काही प्रॉब्लेम नाही, पण पार्किंगला म्हणजे पार्किंगला पण म्हणण्यापेक्षा रस्त्याला जास्त गर्दी असते. छोटा रस्ता आहे. पोहोचलोय अगदी. यस, पोहोचलोय. आणि जसं मी म्हणलं होतं तसं भरपूर गर्दी असते. क्राऊड आहे बरं का, हो, भरपूर आहे, भरपूर गर्दी आहे. भरपूर गर्दी. ब्रेडिंग नको, नाही, हे असे ब्रीडिंग करायला येतात मुलांचे. जसं डीजेचे आवाज यायला सुरुवात झाली का, स्टार्टिंग झाली हळूहळू. हा, इथे भरपूर दंगा असतो. साईडला बघू ना. इकडे मस्त तसा वाजा गाजा आहे. हा, इकडे चांगलं दिसते, भरभराट आहे. हो, भरभराट आहे. कॅन्डोलिमला खूपच उदास वाटत होतं. हो, मस्त आहे इकडं. भरपूर शॅक्स इथे आहेत अजून, म्हणजे इथे भरभराट सगळं चालू आहे, दिसते. सगळं चालू आहे. जसं की कॅन्डोलिमला सगळं दिसत होतं की आता गुंडाळून अरे तिकडचे निघालेत भाऊ. ओ गॉड. हे चालू असतील फक्त, हे 2-3 आहे ते. Oh my हा, God. म्हणजे समजा आपण असं म्हणूयात की 10 जर असतील हॉटेल्स, तर त्यातले ऑलमोस्ट जे 3-4 मोठे आहेत ते चालू आहेत. हा, बाकी सगळे छोटे छोटे हॉटेल्स पण बघा ना, ते चालू आहे तिथे, असतील असं चालू. काही नाहीये. आता हे बघा, ते वॉटर स्पोर्ट खूप खेळले जातात. हो. वॉटर स्पोर्ट चालू आहे आणि लोक स्पेशली त्याच्यासाठी येतात. बागा बीचचा बोर्ड, बागा बीच दिसेल असे फोटो काढा. क्राऊड आहे. आपले आपले हो, भरपूर क्राऊड आहे, क्राऊड भरपूर आहे. तिकडे जाऊयात मग, त्या साईडला जाऊ. फिल्म मधून हा. तिकडे जरा चालून चालून रेत हे झाली असेल चपटी, तिथून जाऊया चालत. भयानक गर्दी दिसते भाऊ. भयानक गर्दी वरती घ्या.
क्राऊड कसला क्राऊड आहे, फुल 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 क्राऊड आहे, फुल फुल गर्दी. भरपूर क्राऊड आहे. कशी गर्दी आहे, कशी गर्दी. मस्त गर्दी आहे. आणि बागा बीचवर, बागा कलंगूटवर ऑलवेज असते. बागावरती आज जास्त, ऍक्च्युली सॅटरडे ना, त्याच्यामुळे जास्त दिसते गर्दी. उद्या पण भरपूर असणार आहे गर्दी, विचारच करू शकत नाही एवढी गर्दी असणार आहे. आणि हा लास्ट वीक चालू आहे, त्याच्यामुळे गर्दी असणारच असणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेसच नाही, गर्दी भरपूर आहे. पण ना खरं तर आहे ना, असं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मस्त पण वाटत नाही खेळायला प्यायला असल्यावर. म्हणजे तसं आपण मोरजिम, अंजुना ह्या बीच वरती पण गेलो, शांत बीच असतात, म्हणजे ते पण छानच वाटतात. पण इथे कसं आहे ना, की कधी कधी क्राऊडची मज्जा बघताना पण छान वाटतं. कोण कोण काय काय करतात, कोणी कोणी मस्त एकदम समुद्रामध्येच पिऊन एन्जॉय करत असतात, त्यांचं काय काय चाललेलं असतं ते बघायला सुद्धा खूप मजा येते. त्याच्यामुळे कसं एवढ्या क्राऊड मध्ये सुद्धा बघायला खूप मजा येते आणि छान वाटतं. बागा आणि कलंगूट हे दोन्ही बीच म्हणजे आपण असं म्हणतो की नॉर्थ गोवा मधले हे फेमसच बीच. जसं काल कॅन्डोलिमला आपण गेलो तर बापरे केवढं मला ऍक्च्युली समुद्रात भिजायला नाही आवडत, खारं खारं पाणी नंतर ते खूप. पण म्हणजे दुसऱ्यांना एन्जॉय करताना बघून पण छान वाटतं, बघायला मस्त वाटतं. खूप सारे लोक येतात, एन्जॉय करतात. हे बघा त्याला काय म्हणतात, जेट स्काय. आणि ते मस्त फेरी मारून आणतात आतमध्ये बघ, ते पण चालू आहे. हा, पॅराग्लायडिंग राव. हाऊसफुल गोवा. हाऊसफुल गोवा. म्हणजे काल कॅन्डोलिमला आपल्याला असं वाटत होतं की संपलंय गोव्याचा सीझन, आणि बागाला आल्यानंतर एक तर वेगळं सीझन आहे. ऍक्च्युली ना आज क्राऊड खूप आलेला आहे, मोठमोठे टुरिस्ट बसेस वगैरे हे पण खूप दिसतात. इशिता जेव्हा छोटी होती, इशिता जेव्हा छोटी होती त्यावेळी बीच वरती ते फुल खेळायची. हा, छोटे छोटे किल्ले बनवायचं, ते कासल बनवायचं, घर बनवायचं, खूप खेळायची. आता मोठी झाली तर तिला आता असं ते वाटतंय की नाही नको, गाडीमध्ये आहे तिचं सगळं खेळण्याचं सामान पडलेलं, पण तिला नको वाटतं. थोडी लाजते मोठी झाल्यापासून. एकटीच पाण्यात जाऊन खेळत बसायची, एकटीच. म्हणजे आत नाही जायची, तिला सांगून ठेवतो आम्ही बाहेर थांबून तिच्याकडे लक्ष देतच असायचं, पण एकटीच पाण्यात जाऊन पळत पळत यायची. क्या नाम है इसका? लियो. हाथ लगा सकती हो? ओहो. ओहो. खूपच क्यूट डॉगी मिळाले. क्या नाम है इसका? लियो. 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 ये कितना एक बच्चे जैसा शांत बैठा है, कैसे क्या? हाँ, इसीलिए ना. अच्छे लोगों को हाँ हाँ हाँ, इसलिए वहां नहीं जा रहा है. लेकिन कितना अच्छे बच्चे जैसा बैठा है, लोगों को देख रहा है. काय करायचं मग आता? आम्ही आता आपण काय करायचंय तुम्हाला सांगते. आता आपण जरा चालत चालत जाऊयात, एखादं चांगलं शॅक्स बघूयात आणि तिथे बसूया. काय बागा झालं बीच वरती, काय झालं बागा बीचवर? बागा बीच वरती ज्या शॅक्स मध्ये आम्ही बसलो होतो तिथे लाईटचा एवढा प्रॉब्लेम होता. जे काही आम्ही शूट केलं ते म्हणजे खूपच इतकी
लो क्वालिटी आहे की म्हणजे ते असं अपलोड सुद्धा करता येणार नाही असं झालं. लाईट्सच नव्हते, खूपच लो लाईट होता आणि क्वालिटी पण चांगली नाही आली आणि ऑर्डर पण असे झाले की आम्ही सांगितली एक आणि त्यांनी दिली एक, म्हणजे तो त्याचं प्रोनाउन्सिएशनच इतकं गडबड होतं. आम्ही त्याला व्हॅनिला मिल्कशेक सांगितला, त्यालाच विचारलं होतं आधी की काय काय आहे तुझ्याकडे. त्यांनी सांगितलं होतं की स्ट्रॉबेरी मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक अँड व्हॅनिला मिल्कशेक असं तो म्हणला. तर आम्ही व्हॅनिला मिल्कशेक ऑर्डर केलं, एक व्हॅनिला मिल्कशेक एक स्ट्रॉबेरी मिल्कशेक. आणि ज्यावेळी तो घेऊन आला ते बनाना मिल्कशेक होतं. तर मी म्हणलं मी व्हॅनिला सांगितलं, तो म्हणला नाही बॅनिना बॅनिना मिल्कशेक बोला. म्हणजे ऍक्च्युली बनाना म्हणायचं होतं त्याला, पण त्याला कळत नव्हतं, त्याला तो बॅनिना म्हणत होता. तो म्हणला मॅम आपली तर मध्ये बॅनिना मिल्कशेक. म्हणजे मी आता तिथे हसावं का रडावं हे समजतच नव्हतं, कारण आम्ही जवळजवळ अर्धा तास त्या गोष्टीवरती हसत होतो आणि इतकी वाईट अवस्था होती त्या बॅनिना मिल्कशेक. बॅनिना बनाना नाही, बॅनिना मिल्कशेक. बॅनिना मिल्कशेकची इतकी वाईट अवस्था होती की तो तसाच ठेवून दिल्यानंतर खाली पाणी जमा झालं होतं आणि वरती सगळं म्हणजे काय कळतच नव्हतं काय बनवून त्यांनी दिलं होतं. आणि मी त्याला म्हणलं की नाही तुझं चुकलं. तर म्हणलं नाही मी यही बोलत आहे, बॅनी नाही बोलत आहे, बनाना नाही होत आहे, बॅनी नाही होत आहे. म्हणलं बरं बाबा आता काय आहे की माणसं तिथे गेलेली असतात एन्जॉय करायला, एन्जॉय करण्यासाठी. शेवटी दे बाबा म्हणलं काय असेल ते. तो मिल्कशेक तसाच ठेवून दिला, पैसे पेड केले आणि त्याला चिकन लॉलीपॉप पण सांगितलं होतं. ऍक्च्युली त्याचं हॉटेल जे होतं ते इतकं लांब होतं आणि ते शॅक्स त्याचे टेबल्स मांडले होते ते खूप लांब होते. जवळजवळ अर्ध्या तासांनी तो चिकन लॉलीपॉप घेऊन आला. आता हे आम्ही सगळं तिथे शूट करून दाखवणार होतो, पण लाईट क्वालिटी इतकी खराब होती की त्याच्यामध्ये ना ते प्रॉपर शूटच नाही झालं. आम्ही आता आल्यानंतर पाहिलं ना तर त्याच्यामध्ये खूप असं दिसतंय की ते अपलोडच करता येणार नाही. सो म्हणलं थोडक्यात तुम्हाला सांगावं की काय झालं आणि काय. आम्ही डायरेक्ट रूमवर आलो. हा म्हणजे जेवलो नाहीच आम्ही खाल्लं तेच, कारण त्याच्यामध्ये काय माहिती ते पोट भरलं आणि जेवायची इच्छाच मरून गेली. मला वाटतंय 6 लॉलीपॉप होते का ग? 4 6 लॉलीपॉप होते. तिघांमध्ये आम्ही ते खाल्ले. राहिलेले तर 2 तिथल्या भुवूंना दिले. तिथे डॉग्स आले होते, ते समोरच बसले होते नेमके, तर आम्ही त्यांना देऊन टाकले. म्हणजे असं जेवण ना, म्हणजे जे कलंगूटला जेवण मिळतं ना मस्त क्वालिटी आणि पोटभर, जे दुपारी असं छान पोटभर जेवण झालं ना तसं झालं नाही. पण म्हणजे भूक पण नाही लागली आणि काहीच नाही. शेवटी आमचा मूड गेला. तिथून निघालो तर बागाच्या रस्त्यावरती इतकं ट्रॅफिक होतं भयानक की मोबाईल बाहेर काढून ते शूट करणं सुद्धा पॉसिबल झालं नसतं. इतकं ट्रॅफिक होतं. जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही त्या ट्रॅफिक मध्ये अडकलो, कारण सॅटर्डे संडे आहे आणि भरपूर लोकांची गर्दी आहे. म्हणजे उद्या तर तुम्ही विचारच नाही करू शकणार, इतकी गर्दी असणार आहे ना, अतिशय गर्दी असणार. उद्या मला तर वाटतं आपल्याला लवकर जावं लागेल, तर तिथे पार्किंगला पण जागा संध्याकाळी 8 नंतर लोक बाहेर पडतात. बीच वरती लोक तेव्हाच जातात आणि बागा बीचच्या साईडला नाईट क्लब्स आहेत. टिटोज लेन आहे, ते फेमस नाईट क्लब आहेत आणि अजून पण दुसरे नाईट क्लब तिथे फेमस आहेत. तर कसं आहे की तिथे त्यामुळे फार गर्दी असते रात्री 8 नंतर. तर तिथे खूप गर्दी होती. मग आम्ही आलो आणि मग जेवायची काही इच्छाच नव्हती, तर त्याच्यामुळे काही फक्त सॉल्टेड काजू घेतले. एक पॅकेट संपवलंय. भूक लागली तर तेच खाऊयात म्हणून तेवढं थोडंसं घेतलं. आणि अशा रीतीने लाईट कमी असल्यामुळे बागा बीच वरचं आम्हाला ते शॅक्स मधलं काहीच दाखवता आलं नाही. आणि त्यांनी काही लाईट्स काढून पण टाकल्यात, कारण ते शॅक्स आता बंद होणार आहेत. त्याच्यामुळे पण असेल कदाचित. तर असा सगळा संध्याकाळचा जो 3 तासाचा टायमिंग आहे तो बेकार टायमिंग गेला म्हणायचं. म्हणजे इतक्या दिवसामध्ये कलंगूटला जे जेवण मिळालं होतं ना तसं तर भेटलंच नाही सोड, पण ते तिथलं काय वेगळंच होतं सगळं. ते गर्दी पण. आणि बागा बीचला कसं आहे ना की टेबल इकडे आहे ना तर समुद्र खूप लांब आहे, इतका लांब आहे ना, खूप लांब आहे की म्हणजे तो जवळ मी तर म्हणते 100-200 मीटर लांब असेल. 100-1 मीटर तर आहे. 100 मीटर. जसं कलंगूटला कसं आहे, तुम्ही टेबलवर बसल्या तुम्हाला समोर म्हणजे ती वाईब तिथे भेटत नाही बागाला. खूप लॉंग आहे असं नाही का, तो डिस्टन्स लॉंग आहे त्याचा. तर ते थोडस आहे, पण तरी ठीक आहे.
एक मजा तर आली. बागाला गर्दी पण भरपूर होती आणि तिथे ना कचरा खूप आहे कचरा आणि म्हणजे स्वच्छता कमी आहे. बागा बीचला. म्हणजे ना कसं आहे की टुरिस्ट म्हणून आल्यानंतर पण लोकांनी काही गोष्टी लक्षात लक्षात ठेवल्या ठेवल्या पाहिजे की जर तुम्ही काही प्लास्टिक वगैरे काही पेपर्स वगैरे काही खाल्लं, तुम्ही काही खाल्लं तर ते आपल्या बॅग मध्ये भरून घेऊन जा, किंवा तिथे काही काही ठिकाणी डस्टबिन पण ठेवलेले आहेत, पण त्याच्यात पण ते टाकत नाही. सगळं तिथंच तिथे समुद्राच्या तिथे कडेला. बसलेल्या जागी तिथेच टाकायचं. आणि बऱ्याच वेळा लोक तिथे गुटखा खाऊन येतात हा थुंकतायत आणि कुठे तुंबतात. तर ते बागा बीच वरती जरा जास्तच घाण आहे. घाण आहे. तर ते नको वाटतं एकदम, म्हणजे ते अनहायजीन हा, एकदमच. त्याच्यामुळे आता हम्म. बागाला तर नाही जाणार आपण कधी. हो हो. त्यापेक्षा मग ते कलंगूट जरा बरं आहे. हा, कलंगूट चांगला आहे त्याच्यापेक्षा. आणि म्हणजे ओव्हरऑल कसं झालं की आजच्या दिवसामध्ये बीचचा एक्सपिरियन्स काही चांगला आला नाही. नाही तसं आला. बागा बीच मी 2 दिवसापासून तेच बोलते की मला बागा एवढा आवडतच नाही, कारण तिथला अनुभव माहिती आहे आणि खूप खूप जोर जोरात हे पण लावलेले असतात. पण ठीक आहे, चला असं काही नाही. थोडस डान्स बिन्स केला तरी सुद्धा मजा येतेच, म्हणा हो. करायला तर पाहिजेच. पण जेवण काही मनासारखं नाही नाही मिळालं. झालंच आणि नाही आज जेवण. झालंच नाही जेवण. आम्ही जे काही खाल्लं ते बॅनीना पॅनिना मिल्क शेक फर्स्ट टाइम खाल्ला ती, आणि तो पण फेकून दिलाय दोघींनी पण. बॅनीला मिल्कशेकला तो बनानाला बॅनीला मिल्कशेक म्हणत होता. तो म्हणत होता. म्हणजे मी माझ्या लाईफ मध्ये मी ऐकून म्हणलं अरे वा, व्हॅनिला मिल्कशेक आहे, माझा फेवरेट आहे, तर घे. अशा पद्धतीत ते बॅनीना मिल्कशेकने आम्हाला आमच्या बरोबर स्कॅम केलेला आहे. स्कॅम केलेला आमच्या सोबत 250-300 रुपयाचा स्कॅम झालेला आहे. आणि तो मला परत म्हणतो की बॅनीना ही होता है मॅम. बनाना नाही बॅनिना. बॅनीना होता है मॅम. बॅनीना ही होता है. मैंने तो बोला की बॅनीना मिल्कशेक. त्याच्यावर चिडायच्या ऐवजी मला ना अर्धा तास हसायलाच येत होतं. खूप हसले. पण ओव्हरऑल असं झालं की आजच्या दिवसामध्ये नाही असं मनासारखं जेवण वगैरे काही मिळालं. तर उद्याचा दिवस आहे, तर उद्याच्या दिवसामध्ये कलंगूटला जाऊन एन्जॉय करूयात. अशा पद्धतीत आजचा दिवस आपला पार पडलेला आहे. आणि मग मला वाटतं हा व्हिडिओ आपण आता इथंच संपवूयात. हो बरोबर. भेटूयात उद्या लास्ट डे. उद्या आम्ही गोव्याहून पुण्याला निघणार आहे. परवा. तर त्याच्यामुळे कसं आहे की उद्याच्या दिवसमध्ये आम्ही जे काही करणार आहे एन्जॉय ते सगळं, आणि सहसा आम्ही बसायच्या आधी आम्ही उद्या चेकच करू की तिथे हो आहे का व्यवस्थित सगळं. व्यवस्थित लाईट्स वगैरे या सगळ्या गोष्टी बघून. पण तसं तर कलंगूटलाच बसणार आहे, तर जिथे नॉर्मली जेवलो होतो तिथेच तिथेच बसवू शक्यतो, कारण तिथं- तिथे छान आहे आणि लाईट्स वगैरे पण आहे तिथे, बरोबर. जेवणाची क्वालिटी पण चांगली. सो असं तिथेच बसू. ओके, चल चला गुड नाईट. आजचा व्लॉग आपण इथंच संपूया. बाय. बाय.